पद्धतीने ईव्हीएमच्या नियोजनावर जर लक्ष दिलं तर त्यांना तिथं चोरी करता येणार नाही। त्यामुळे विधानसभेमध्ये ईव्हीएम मध्ये सुद्धा काही प्रमाणात घोळ झाला अशी चर्चा आहे। त्याच्याच बरोबर पैसा मोठ्या प्रमाणात मत विकत घेण्यासाठी तिथं वापरण्यात आला। जातीवाद मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये केला गेला। हिंदू मुस्लिम तिथं या राज्यामध्ये तिथं केलं गेलं आणि शेवटी आमच्या लाडक्या बहिणींना इलेक्शनच्या तोंडावर ॲडव्हान्स मध्ये 3-3 महिन्याचे पैसे हातामध्ये दिले आणि या सगळ्या कारणांमुळे दुर्दैवाने असं की आपल्याला पराजय तिथं स्वीकारावा लागला। पराजय झाला, काही प्रमाणात आपण सर्वजण निराश झालो, शांत झालो, काय करायचं आपल्याला काय कळत नव्हतं। काही महिने याच्यातच गेले, पण मी आपल्या सर्वांना सांगतो, ठीक आहे, लोकसभेला अजून 3.5 वर्ष असतील, विधानसभेला 4 वर्ष असतील, पण आदरणीय पवार साहेबांनी ठरवलंय, शशिकांत शिंदे साहेबांनी, सर्व नेत्यांनी आणि आम्ही ठरवलेलं आहे की याच्या पुढे संघर्ष करायचा, लोकांची भूमिका ठामपणे विधिमंडळामध्ये नाही तर रस्त्यावर ही मांडायची। लोकांचा विश्वास हा आपल्यावर आहे, तो अजून जास्त ताकदीने तिथं संपादित करायचा आणि येत्या काळामध्ये संघर्ष करायचा। 2029ला या राज्यामध्ये आपली सरकार आल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी कुठलेही प्रयत्न करायचे ते आपण सर्वांनी करायचे। त्यामुळे इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना मी विचारतो, नागरिकांना मी विचारतो की आपला संघर्ष करायचा का? मी काल परवा पुण्यात होतो, बऱ्याच ठिकाणी गेलो होतो, पण तिथला आवाज लय मोठा होता। इथं पवित्र भूमी आहे, इथं असणारा आवाज तर अख्ख्या देशात जगात जातो। तर मी परत एकदा आपल्या सर्वांना विचारतो, संघर्ष करायचा का? मागून आवाज येत नाही बघा। संघर्ष करायचा का? नक्की का? मग त्यासाठीच आपण सर्वजण सज्ज झालो पाहिजे। येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये आपण सर्वांनी तिथे लक्ष ठेवलं पाहिजे आणि पुढचे लोक काय पद्धतीने राजकारण करतात हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि दिलेला शब्द हे जे सरकार आहे ते अजूनपर्यंत का पूर्ण करत नाही असं सरकारला ठामपणे आपल्याला विचारावं लागेल। जेव्हा विधानसभा इलेक्शन होतं, शेतकऱ्यांना काय सांगितलं होतं? काय माफ करू आम्ही? काय माफ करू? अहो, या महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याचे 31,000 कोटी थकीत आहेत। नाही या शेतकऱ्याला पैसे देता येत, त्यांच्या पिकाला तिथं भाव मिळत नाही। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस केला जातो, पण काही लोक सोयाबीन करतात असं मला कळालंय। बरोबर आहे का नाही? काय सोयाबीनचा भाव किती आहे? 4,038 मध्ये तर 3500 ला गेला होता। आणि सरकार काय म्हणते, आम्ही कितीला घेणार? 4800 रुपये। आम्ही अधिवेशनामध्ये आम्ही प्रश्न विचारले, अहो सोयाबीनचे शेतकरी आज अडचणीत आहेत। 50 लाख टन सोयाबीन या महाराष्ट्रामध्ये उत्पादित झालं। तुम्ही 10 लाख घेतलं असलं तरी 40 लाख टन जे सोयाबीन या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकरी उत्पादित केलं, त्याला भावाचं काय? नाही उत्तर देता आलं या सरकारला। थातूर मातूर उत्तर दिलं, अहो आम्ही 10 लाख टन घेतलं। अहो तुम्ही साधं गणित जर काढलं ना, हे जे 40 लाख टन तुमच्या शेतामध्ये पिकलेलं जे सोयाबीन सरकारने जे 48 रुपयाला घेतलं नाही, ते तुम्हाला 3800-3500 रुपयाला विकावं लागलं। या महाराष्ट्रामध्ये एका वर्षामध्ये या सोयाबीन उत्पादक शेतकरीचं किती नुकसान झालं? 26,000 कोटी रुपये। 26,000 कोटी हे सोयाबीन शेतकऱ्याचं नुकसान तिथं झालं। तसंच कपाशीचं हे कुठेतरी 22,000 कोटीचं झालं। कांदा उत्पादक शेतकऱ्याचे 6,000 कोटीचं एका वर्षात नुकसान झालं। जीएसटीच्या बाबतीत सुद्धा जर बोलायचं झालं तर या सरकारने सांगितलं होतं, आमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्ही खतावर जो जीएसटी देता त्याचा 50% परतावा आम्ही आमच्या शेतकऱ्याला तिथं देऊ। दिला का तुम्हाला परतावा? प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी 10,000 रुपयाचा परतावा तिथं मिळू शकला असता। दिला का परतावा? म्हणजे कर्जमाफी केलं नाही, आमच्या भावाला तुम्ही, आमच्या उत्पादनाला तुम्ही भाव दिला नाही, आम्हाला जीएसटीचा परतावा तुम्ही तिथं दिला नाही। आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही सांगितलं होतं 2100 रुपये देऊ, बोलले होते का नव्हते? ठीक आहे, सत्ता आल्यानंतर काही लोक म्हणतात मी बोललोच नाही। अहो बोललो नाही, आम्हाला व्हिडिओ आहेत आमच्याकडे, आणि तुमचं जे काही जाहीरनामा होता तो सुद्धा आमच्याकडे आहे। अहो भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं 2100 रुपये प्रति महिना आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना तिथं देऊ। दिले का? ते 1500 रुपये जे पूर्वी ॲडव्हान्स मध्ये 3-3 महिने आधी ॲडव्हान्स मध्ये येत होता, आता कधीतरी वाट बघावी लागते आणि भीती धाकधूक वाटते, बंद होईल का काय? जेव्हा सुरुवात अधिवेशन पहिलं झालं इलेक्शन झाल्यानंतर,
आम्ही मुद्दे मांडले. आम्ही म्हणालो अहो हे सरकार टप्प्याटप्प्याने काय करणार की टप्प्याटप्प्याने महिलांना जे अनुदान तिथं दिलं जातं, महिला जे काय 2 कोटी महिलांना तिथं अनुदान तिथं दिलं, टप्प्याटप्प्याने महिलांची नावं ही कमी केली जातील असं आम्ही ठामपणे पहिल्या अधिवेशनात बोललो होतो. आम्ही बोललो होतो 25 लाख महिलांचं नाव कदाचित तुम्ही कमी कराल. आम्हाला उत्तर मंत्री महोदयाने दिलं होतं. असं होऊच शकत नाही. आज जर तुम्ही बघितलं तर 24 लाख महिलांची नावं त्या लाडक्या बहिणीच्या त्या योजनेतून कमी केली गेलीत. आणि फक्त सुरुवात आहे. फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन पुरतं ते थांबणार आहेत आणि त्यानंतर कदाचित लाडकी बहीण योजनाच पूर्णपणे बंद केली जाईल. हे आम्ही म्हणतोय का? त्यांचे 6 मंत्री बोललेत आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतो म्हणून आमच्याकडे पैसेच राहिले नाहीत. अहो इथले आमदार मंत्री आहेत, पीडब्ल्यूडीचे मंत्री आहेत, त्यांच्या विभागाचं देय किती आहे? 49,000 कोटी रुपये. नवीन विकास सोडून द्या, उधारीच किती झाली त्यांची? 49,000 कोटी. आधी हे पैसे द्यावे लागतील, मग नवीन कामं तिथं मंजूर होणार आहेत. अशी आजची परिस्थिती आहे. सांगलीमध्येच एका युवा व्यावसायिकाने एका कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली, पाटील नावाचा, हर्षल पाटील. का आत्महत्या करावं लागली? 1.5 कोटीचं काम त्या व्यक्तीने तिथं केलं होतं. 1.5 कोटी रुपयाचे पैसे झाले नाही महिना वर्षभर. पर्याय राहिला नाही. इकडनं पैसा घेतला, तिकडनं पैसा घेतला. शेवटी 2 लहान मुलं, एक पत्नी, लहान भाऊ आणि त्या युवा मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टरला काय निर्णय घ्यावा लागला? आत्महत्या करावी लागली. आत्महत्या. आणि हा जेव्हा आम्ही मुद्दा मांडला तेव्हा सरकार काय म्हणते? तो कॉन्ट्रॅक्टर नव्हताच. अहो तो कॉन्ट्रॅक्टर नसला तरी तो सब कॉन्ट्रॅक्टर होता. आणि कशामुळे पैसा थकला? कारण का तुम्ही 16,000 कोटी जल जीवन मिशनचे तिथं दिले नाही म्हणून तिथं असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली. पीडब्ल्यूडीची कामं 49,000 कोटी, ग्राम विकासची 6,500 कोटी, टोटल जर आपण केली तर 89,000 कोटी रुपये अजून देय रक्कम ही 1 लाख कॉन्ट्रॅक्टरची बाकी आहे. त्यामुळे नवीन कामं ही दिली जातील, त्याला पैसा येऊ शकत नाही कारण या सरकारकडे दुर्दैवाने पैसाच नाही. त्यामुळे तुम्हाला दिलेला शब्द कर्जमाफीचा, लाडक्या बहिणींचा, युवाला नोकऱ्यांचा, त्यांनी काय केलं तर ही थकबाकी ठेवलीच, पण त्यांनी मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट हे रस्त्याचे त्या ठिकाणी दिले आणि त्यातून फक्त हे काय खातायत तर मलिदा खातायत. पुण्याला तुम्ही गेला तर तिथं रिंग रोड बांधला जातोय. 14,000 कोटी रुपयाचं एस्टिमेट होतं. गेल्या 9 महिन्यामध्ये 14,000 कोटीचं एस्टिमेट कितीला गेलं माहिती का? 42,000 कोटी. तुम्ही जर घर बांधत असाल 10 बाय 10ची खोली बांधली 7 लाख रुपयाला एस्टिमेट, तर वाढून वाढून किती वाढतो आपलं? 10,000 15,000 का जास्त वाढतं? मग तसं जसं एस्टिमेट तुम्ही तुमच्या खोलीबद्दल केलं जातं, घराबद्दल तुम्ही करता, तसंच एस्टिमेट सरकार बनवत असतं. 14,000 कोटीचं एस्टिमेट रिंग रोड पुण्याचं होतं, ते कितीला गेलं तर 42,000 कोटीवर. मग हा मधला जो काय गाभा आहे, जो मलिदा आहे, तो कोणाच्या खिशात जाणार आहे? कोणाच्या खिशात जाणार आहे? 25,000 कोटी रुपये. म्हणजे आमच्या 31,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देता तुम्हाला येत नाहीत, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कडनं 20-25,000 कोटी रुपये तिथं खाता आणि काय करता तर इलेक्शन मध्ये तो पैसा तुम्ही फक्त वापरता. म्हणजे 5 वर्ष झाली की 6 महिने यायचा आधी हातात पैसा द्यायचा, तुमचं मत, तुमचं स्वाभिमान तिथं विकत घ्यायचं आणि नंतर तुमच्याकडे बघायचं सुद्धा नाही. अशी परिस्थिती आणि अशी नवीन स्टाईल या महाराष्ट्रामध्ये तिथं सुरू आहे. तुम्ही शक्ती महामार्गाचं ऐकलं का नाही ऐकलं? शक्तीपीठ महामार्ग किती हजार कोटीचा आहे? 85,000 कोटी रुपये. गडकरी साहेबांचं नाव ऐकलं का? मागच्यांनी ऐकलं का गडकरी साहेबांचं नाव? कुठल्या पक्षात आहेत? भाजप. कुठले मंत्री आहेत? राज्यात आहेत का केंद्रात आहेत? केंद्रात आहेत. केंद्रातले मंत्री असाच एक 800 किलोमीटर रस्ता आपल्या महाराष्ट्रातून बांधतायत. 8 पदरी रस्ता आहे. किती पदरी? 8. तर त्याला 1 किलोमीटरला किती खर्च आहे? 71 कोटी रुपये. किती? 71 कोटी रुपये. आणि आपलं महाराष्ट्राचं सरकार शक्तीपीठ मार्ग जे बांधतंय किती पदरी आहे? 6 पदरी. किती रुपयाला बांधतंय? 85,000 कोटी रुपये. प्रति किलोमीटर किती खर्च आहे? 102 कोटी रुपये.
आणि अशी चर्चा आहे की आता 85,000 कोटीवरनं 1,20,000 कोटीवर हा खर्च तिथं घेऊन गेला जाणार. म्हणजे किती किलोमीटरला खर्च वाढला? 140 कोटीवर गेलं. गडकरी साहेब हे भाजपचे मंत्री आहेत. एका बाजूला ते 70 कोटी पर किलोमीटरला रस्ता करतायत आणि दुसऱ्या बाजूला हे सरकार 140 कोटी पर किलोमीटरवर जाणार आहे. मग हा 70 कोटी रुपये कुठे जाणार आहेत, कोणाच्या खिशात जाणार आहे, याचा विचार हा आपल्या सर्वांना तिथं करावा लागणार आहे. कारण हा पैसा हा तुमचा पैसा आहे, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा पैसा आहे. आणि या 70 कोटी पर किलोमीटरला 800 गुण तर किती हजार कोटी होतात? तर 56,000 कोटी हे पक्षाच्या राजकारणासाठी आणि तिथं असणाऱ्या नेत्यांच्या खिशामध्ये जाणार आहे. जर 56,000 कोटी रुपये तिथं भ्रष्टाचार तुम्ही करणार असाल तर आमच्या 31,000 कोटी शेतकऱ्याची थकबाकी जी आहे ती थकबाकी द्यायला तुमच्याकडे पैसा नाही. आमच्या माता भगिनीला जे 1,500 वरून तुम्हाला 2,100 रुपये तिथं महिन्याला द्यायचे ते देण्यासाठी पैसा नाही. आमच्या युवांना नोकऱ्या देण्यासाठी तुम्हाला तिथं तुम्ही प्रयत्न करत नाही. आमच्या विद्यार्थ्यांना वेळेवर स्कॉलरशिप देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही. म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचार हा सुसाट चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण अडचणीत आले तर गरीब लोक अडचणीत आहे, सामान्य लोक ही अडचणीत आलेली आहेत. हे विषय लोकांसमोर आणणं अतिशय महत्वाचं आहे. अहो, हे आपला जो हक्क आहे तो हक्क सुद्धा दाबण्याचा काल प्रयत्न होत आहे. काल पुण्यामध्ये मी गेलो होतो. 3 महिला 3 मुली एससी समाजाच्या मातंग समाजाच्या मुली त्यांच्यावर एक अन्याय झाला. पोलिसांनी त्यांना शिवीगाळ केली, जातीवाचक त्या ठिकाणी बोललं गेलं, त्यांना पोलीस स्टेशनला आणून मारलं. त्यांचं काहीच घेणं देणं नव्हतं, विषय वेगळाच होता. या मुलींना काही माहित नव्हतं, पण काय हे केलं आपल्याला काय सांगता येणार नाही. काल रात्री 9 वाजता मी तिथं गेलो आणि त्या महिला सकाळी 8 वाजल्यापासून सीपी ऑफिसला पुण्यामध्ये बसल्या होत्या. 9ला मी गेलो, 9 पासून रात्री 3 पहाटे आज सकाळी पहाटे 3 वाजेपर्यंत मी तिथं होतो आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते तिथे होते. का? कारण त्यांना दिलेला हक्क त्यांना वापरता येत नव्हता. तिथं त्यांच्यासाठी त्यांना लढावा लागला, तरी त्यांना तिथं तो अधिकार मिळालेला नाही. मग त्यांचा तो अधिकार असताना फक्त त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून जर त्यांना तुम्ही शिवीगाळ करणार असाल, आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो. कारण आम्हाला संविधानाने सांगितलंय, संतांनी सांगितलंय, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी सांगितलंय, कुठलाही समाज बघायचा नाही, फक्त माणुसकी बघायची. आणि ते जर अडचणीत असेल तर त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहायचं. आणि हीच भूमिका काल आम्ही सर्वजण तिथं घेत होतो. आणि भाजपचे कार्यकर्ते तिथं काय बोलायला लागले, कसला संविधान, कसला हक्क. आम्ही पोलीस प्रशासनाबरोबर, मी तुम्हा सर्वांना विचारतो, जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर काही अधिकारी चांगलेत, पण बहुतांश वेळेस आपण जेव्हा तिथं जातो सामान्य व्यक्ती म्हणून जातो, तुम्हाला लगेचच्या लगेच तिथं न्याय मिळतो का? मिळतो का तुम्हाला? एखादा कार्यकर्ता जर या सरकारच्या विरोधात जेव्हा बोलतो लगेचच्या लगेच त्याच्यावर तिथं कारवाई होती, पण सत्तेतला एखादा नेत्याचा मुलगा नाही तर त्याचा नातेवाईक नाही तर त्याचा कार्यकर्ता जेव्हा बोलतो तिथं काय होतं का? मग का हा भेदभाव? एखादा चांगला पत्रकार जर विचाराच्या बाजूने लिहितो पण या सरकारच्या विरोधात त्याला नोटीस येते. आणि अशा पद्धतीने जर पोलीस राजकीय दबावाच्या अंतर्गत काम करणार असेल तर हे आम्हाला चालणार नाही, हे आम्ही खपून घेणार नाही. आणि मी इथं सांगतो, आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो, शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितले, पवार साहेबांनी सांगितले, उद्या जाऊन जर पोलीस स्टेशनला आपण गेलो आणि तिथं गेल्यानंतर गरिबाची बाजू मांडत असताना जर एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला असेल आणि तिथं असणारा पोलीस अधिकारी जर उंच आवाजात बोलत असेल तर त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? कारण का ते पोलीस प्रशासनामध्ये असणारे लोक हे आपल्या सेवेसाठी आहेत, पण सेवा करण्याऐवजी जर सत्तेचा माज त्या ठिकाणी असेल नाही तर त्यांना जर वरून राजकीय कुणीतरी दबाव आणत असेल आणि त्या दबावाच्या अंतर्गत गरिबावर अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. अशा पद्धतीने येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना काम करायचे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो, जेव्हा केव्हा कुठे अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधात आपल्या सर्वांना खांद्याला खांदा लावून तिथं उभा राहायचे. आणि हे जे राजकारण काही लोक करतायत, आपण मराठी भाषेच्या बाजूने उभा राहतो. एक खासदार दिल्लीचा दुबे नावाचा तो आपल्या मराठी भाषेच्या विरोधात बोलला, मराठी संस्कृतीच्या विरोधात बोलला. आपण त्याचा विरोध केला, आपण लगेचच्या लगेच त्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलं, आव्हान केलं. जर या पवित्र भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तो खासदार जर आला तर आम्ही त्यांना सोडणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसांनी घेतली. पण काल परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं? असं सांगितलं की जर हे दुबे जे खासदार आहेत भाजपचे
जर महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि आम्ही पोलीस प्रोटेक्शन देऊ. म्हणजे गरीबाला पोलीस प्रोटेक्शन नाही, पण जो माणूस महाराष्ट्राच्या मराठी धर्माच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतो त्या व्यक्तीला तुम्ही जर प्रोटेक्शन देत असता तर कदाचित एक संदेश हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला असं मला वाटतं. शशिकांत साहेब की त्यांना महाराष्ट्रात खूप काय काळ राहायचं नाही, त्यांना दिल्लीला जायचंय. मग दिल्ली असल्यावर प्रत्येक खासदाराची कुठेतरी त्या ठिकाणी खबरदारी त्या ठिकाणी ते घेत आहेत. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये काय ना काहीतरी बदल होईल असं कुठेतरी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि हे जे कोणी गेलेत त्यांना जाऊ द्या, काही फरक पडत नाही. अहो कदाचित असे काही दिवसांमध्ये नाही तर महिन्यांमध्ये असा एक निर्णय हा सुप्रीम कोर्टाकडनं घेतला जातो की घड्याळ पवार साहेबांना देऊन टाकलं जाईल आणि धनुष्यबाण हा तुम्हाला त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांना दिला जाईल. मग हे जे लोक पळून गेलेत, निष्ठेला सोडून गेलेत, त्यांना दोन पर्याय समोर राहील. काय ते पर्याय? एक भाजपमध्ये विलीन व्हायचं आणि दुसरा पर्याय असा राहणार की त्यांच्या सीटवर परत एकदा इलेक्शन लागणार. म्हणजे 3 महिन्यामध्ये 100 ठिकाणी कदाचित इलेक्शन लागू शकतं, नाहीतर त्या आमदारांना त्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल. अशी परिस्थिती पुढच्या 3 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 100% त्या ठिकाणी येऊ शकते. अशी ती आज हे राजकारण चालू आहे. अशा पद्धतीचे राजकारण आहे. त्यामुळे कार्यकर्ते म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका. लोक आपल्या बरोबर आहेत. फक्त संघर्षाची लढाई त्या ठिकाणी आपण सर्वांनी ही ठेवली पाहिजे. त्याच्याच बरोबर आता बरेच हे भाजपचे लोक म्हणतात की हिंदुत्व बद्दल बोललं जातं. आज जर आपण बघितलं भाजप काय करते, भगव्याला पुढे करते आणि भगव्याला पुढे करून काय केलं जातं तर हिंदू मुस्लिम केलं जातं, तिथं ओबीसी मराठा केलं जातं, तिथं समाजामध्ये तेढ निर्माण केला जातो. कशासाठी? फक्त भाजपला फायदा व्हायला त्याच्यासाठी. अहो हिंदू संस्कृती आम्ही सुद्धा पाळतो, आम्ही सुद्धा जपतो. आमची संस्कृती हजारो वर्षापूर्वीपासूनची आहे. पण भाजपचे हिंदुत्व 50-60 वर्षापूर्वीच आहे. आणि आमच्या संस्कृतीने आम्हाला काय शिकवले ते संतांचे विचार दिलेले आहेत. बंधुभाव एकता समानता ही आम्हाला त्या ठिकाणी शिकवलेली आहे आणि त्याच पद्धतीने याच्या पुढे आम्ही सर्वजण काम करतो. आणि भाजपला आमचा प्रश्न आहे, आज या महाराष्ट्रामध्ये 8 शेतकरी आत्महत्या करतायत. त्यातले किती हिंदू आहेत? हिंदू शेतकरी सुद्धा आत्महत्या करतायत. आमचे जे युवा आहेत आज बेरोजगार आहेत, त्यात अनेक हिंदू युवा आहेत जे बेरोजगार आहेत. आमच्या माता भगिनी आज ज्या सुरक्षित वाटत नाही त्यांना हिंदू महिला आहेत. त्याच्याबरोबर आमचे विद्यार्थी जे कुठेतरी चांगल्या शाळेत त्यांना संधी मिळावी, नाही तर आपल्या शाळा चांगल्या व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू मुलं आहेत. मग तुम्ही एका बाजूला हिंदुत्वाचं राजकारण करता, समाजामध्ये वाद निर्माण करता, पण आज हे जे सामान्य लोक आहेत जे हिंदू आहेत जे आज अडचणीत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? असा प्रश्न या ठिकाणी या व्यासपीठावरनं आम्ही सर्वजण तिथं करतो. त्यामुळे हे जे काय राजकारण हिंदुत्वाचं त्यांच्याकडनं केलं जातं त्यांना फक्त एकच उत्तर करा की आम्ही आमची संस्कृती जी हिंदू संस्कृती हजारो वर्षापूर्वीची आहे आणि आम्ही कोणाच्या विचाराने चालतो तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संतांच्या विचाराने तिथं चालतो. त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना काम करावं लागेल. आणि भाजप ज्या पद्धतीने द्वेष या समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये तिथं पेरते त्याला विरोध करून एकी आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. शशिकांत शिंदे साहेब या महाराष्ट्रामध्ये फिरणार आहेत, लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शशिकांत शिंदे साहेब जेव्हा जातील या भागाची जबाबदारी आपल्या सर्वांना आपल्या खांद्यावर तिथे घ्यावी लागेल आणि तुम्ही ती घ्याल. आणि येणारं प्रत्येक इलेक्शन हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. आणि जर खऱ्या अर्थाने विचाराबरोबर आपल्या सर्वांना राहायचं असेल आणि आपल्या विचाराला ताकद द्यायची असेल, येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये आपला उमेदवार आपल्या विचाराचा उमेदवार हा 100% तिथं निवडून आला पाहिजे. यासाठी आपल्या सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील आणि ते तुम्ही कराल. आणि या भागामध्ये असणारा प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य हा आपल्याच विचाराचा निवडून येईल असा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.